तर वाजलेले आहेत पहाटेच्या 5 आणि इथे माझ्या दिवसाची सुरुवात आत्ता झाली आहे. पहाटे 5 वाजता उठले आहे मी. रोज 3:30ला उठते, पण आज ना 5ला उठले, कारण की साहेबांचा डब्बा वगैरे बनवायचा नव्हता. त्यांनी सांगितलं होतं की आज नको बनवू डब्बा म्हणून. त्यामुळं थोडंसं उशिरा उठले आणि इथे आत्ताच साहेब गेलेत जॉबला आणि बाहेरचं वातावरण. आज ना मला व्हिडिओ बनवायचा मूड नव्हता, पण कसं तरी चालू केला आणि एकदाशी स्टार्ट केलं ना त्यानंतर मग काय वाटत नाही. पण जोपर्यंत स्टार्ट करत नाही ना तोपर्यंत वाटतं की काय बनवायचं, काय बनवायचं, रोज रोज तेच तेच कामं. पण काय माहिती आहे का, की माझं जे चॅनल आहे ते डेली ब्लॉगचं आहे आणि मी एक गृहिणी आहे, त्यामुळं गृहिणीचं काय काय काम असतं रोजच्या रोज, तर तेच फक्त माझ्या चॅनलवरती मी दाखवू शकते. बाकी मी कुठं काय म्हणजे सारखं फिरायला वगैरे जात नाही किंवा जास्ती असं बाहेर वगैरे पण निघत नाही. त्यामुळं ना घरातली माझी कामं, माझा दिवस कसा असतो हेच फक्त तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि दुसरं काय म्हणजे प्रत्येक गृहिणीचं काम जे असतं ते असंच असतं. तर आता इथे ना मी आले आहे फ्रेश होण्यासाठी. तर इथं ब्रश केला, फेस वॉश केलं आणि त्यानंतर आता कामाची सुरुवात तर करायचीच आहे. पण ना आज जरा चांगली झोप झाली, कारण की 3:30 वाजता उठते रोज, पण आज ना पहाटे 5ला उठले, म्हणजे 4:30ला उठले तसं तर. आणि अर्ध्या तासामध्ये त्यांची तयारी वगैरे झाली आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती. तर आता फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली हे काम करून घेते. म्हणजे जे जे कामं ना असं करता येतील मला तेच कामं करत असते मी. म्हणजे आता स्वयंपाकाची तर काही एवढी घाई नव्हती, त्यामुळं अगोदर हे काम मी करायला घेतलं. म्हणजे कपडे जे आहेत ते निरम्यात घालून ठेवते, कारण की छान असे कपडे भिजले ना मग त्यानंतर मग थोडंसं धुतलं तर लगेच स्वच्छ निघतात कपडे. आणि त्यानंतर ना मग आता अंघोळीची पण तयारी करायची आहे मला. तर इथे बघा अनुताई झोपलेली आहे आणि ती बाहेर झोपली होती, पण मला कामं करायची होती त्यामुळं मी तिला उठवून आतमध्ये झोपायला सांगितलं. तर ती येऊन झोपली होती आतमध्ये. आणि आज मी ही साडी घालणार आहे बघा, आणि आता लगेच मी आंघोळ पण करणार आहे. आणि ही साडी ना नाही नाही म्हणतात 10 वर्षापूर्वीची साडी आहे, त्यामुळं मी आत्ता ही साडी वापरायला काढले. तर तोपर्यंत ते पाणी गरम झालं होतं आणि आता मी पटकन आंघोळ करून नंतर भेटते. तर फ्रेंड्स आता इथे आंघोळीचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर मी आली आहे. तर थोडंसं केस वगैरे विंचरते आणि हे थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळं थोडंसं असं चेहरा वगैरे असं हे झाल्यासारखं होतं ना, स्किन एकदम रफ झाल्यासारखी वाटते. त्यामुळं ना थोडंसं आता क्रीम वगैरे लावून घेते आणि केस वगैरे विंचरून व्यवस्थित तयार होते. आणि सकाळी सकाळी ना आपण तयार झालं ना तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते स्वतःला. आणि म्हणजे ना काम करायला जरा जास्ती उल्हास येतो, कारण की जोपर्यंत आपण आंघोळ करत नाही तोपर्यंत कुठं ना कुठेतरी आपल्या याच्यावरती थकवा असतो. कितीही ब्रश करा, कितीही तोंड धुवा, पण थकवा असतो. पण एकदाशी गरम गरम पाण्याने आंघोळ केली ना तर मग एकदम फ्रेश वाटतं आणि छान असं पॉझिटिव्ह वाटतं. तर आता इथे केस वगैरे विंचरून झालेलं आहे माझं. आणि आज ना शनिवार आहे, पण तरी पण वैभवदत्ताची शाळा जी आहे ती थोडीशी आज उशिरा आहे. तर प्रत्येक शनिवारी ना फक्त शनिवारी 7ची शाळा असते त्याची, आणि इतर दिवशी म्हणल्यावर थोडंसं उशिरा असते. पण आज ना शनिवार आहे तरी पण त्याची उशिराच शाळा आहे, कारण की त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळं थोडंसं उशिरा आहे शाळा आज. त्यामुळं ना एकदम आरामात इथे मला स्वयंपाकाची घाई वगैरे आज नव्हती अजिबात. साहेबांनी तर डबा वगैरे नेला नाही आणि वैभवदाचा डबा बनवायला अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळं ना हळूहळू चाललं होतं सगळं. तर रात्री दुधाची थैली आणलेली, तर दूध गरम करायला ठेवलं. त्याचबरोबर इथे थोडासा गुळाचा चहा ठेवला. तर जेव्हा साहेब जात होते तेव्हा ते गरम पाणी वगैरे पिलं होतं, पण आता थोडंसं गुळाचा चहा बनवून पिते. आणि आता चहासोबत नाही खायला काहीच नव्हतं, म्हणजे हलकं फुलकं काहीतरी असलं पाहिजे, पण सगळं संपलं होतं, त्यामुळं आता फक्त चहाच प्यावा लागेल. तर म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की काहीतरी थोडंसं का होईना खाल्लं ना तर मग पुढची कामं करायला जरा बरं वाटतं. तर आता इथे झालेला आहे तयार कडक अद्रकवाला गुळाचा चहा.
तर आता निवांतपणे चहा पिते आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते, कारण की भरपूर वेळ आहे काम करण्यासाठी. आणि इथे ना अंघोळ झाल्या झाल्या अगोदर मी बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं आणि तिथे ना अगरबत्ती वगैरे लावली होती. जशी अगरबत्ती वगैरे लावलेली असते ना, तेव्हा मी दरवाजे म्हणजे खिडक्या वगैरे सगळं ओपन करून ठेवत असते, कारण की कधीही असं ना अगरबत्ती किंवा काही धूप वगैरे तुम्ही लावले ना, तर असं खिडक्या दरवाजे पॅक करून बसायचं नसतं. त्यामुळं ना म्हणजे ते श्वासामध्ये जो धूर असतो ते अगरबत्तीचा वगैरे, तर तो जात असतो फुफ्फुसामध्ये. त्यामुळं ना कधीही अगरबत्ती वगैरे, आणि जास्ती मी अगरबत्ती लावत नाही, फक्त 2च अगरबत्ती लावत असते. आणि आता खिडक्या वगैरे सगळ्या ओपन आहेत, त्यामुळं ना फक्त अगरबत्तीचा सुगंध पसरलेला असतो घरामध्ये, बाकी धूर वगैरे अजिबात राहत नाही. तर आता चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर आली आहे इथे स्वयंपाक करायला, कारण की म्हणजे ना मला अगोदर वाटत होतं की काहीतरी ढोकळा वगैरे बनवावा आज, कारण की लवकर सुटेल शाळा वैभवदादाची म्हणून. पण त्यानंतर मग वैभवदादा बोलला की शाळा थोडंसं उशिरा सुटणार आहे. मग आता उशिरा सुटणार आहे म्हणल्यावरती नाश्ता फक्त बनवून दिला, तर मग जर दुपारी उशीर झाला शाळा सुटायला तर मग तो काय खाईल. त्यामुळं ना मग मी विचार पुन्हा चेंज केला आणि मग आता इथे उसळ ठेवलेली होती. काल का परवा दिवशी उसळ बनवली होती ना, त्यातली थोडीशी उसळ बाकी होती, ती डब्यात भरून मी ठेवली होती. तर आता म्हणलं की ती उसळच बनवावी, कारण की उसळ ना वैभवदादा आवडीने खातो, त्यामुळं मग म्हणलं की बनवून टाकावी उसळच. तर आता इथे उसळ बनवण्यासाठी तयारी चालू झालेली आहे आणि पीठ मळून ठेवलेलं आहे साईडला. तर जोपर्यंत हे बाकीचं काम होतं तोपर्यंत पीठ जे आहे ना एकदम छान असं मुरतं आणि मग त्याच्या चपात्या ज्या आहेत ते चांगल्या होतात. आणि मटकीची उसळ ना एकदम साध्या सिंपल पद्धतीनेच मी बनवत असते, दुसरं काही एक्स्ट्रा वगैरे काही जास्ती हे करत नसते. पण तरीसुद्धा ना खूप टेस्टी उसळ बनते. आणि उसळ बनवली ना तर मग अनुताई पण आवडीने खाते आणि वैभवदादा पण आवडीने खातं, आणि तसंच साहेबांना पण उसळ आवडते. तर मी ना कशा पद्धतीने उसळ बनवते ना हे तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करेन मी. तर इथे दूध तापलं होतं, दूध मी एका साईडला काढून ठेवलं आणि त्यानंतर आता ह्या कढईमध्ये उसळ बनवायची होती, त्यामुळे ती कढई जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली. मी कधीही कुठलीही भांडी असं मांडणीवरचे वगैरे काढले ना तर मी असं डायरेक्टली वापरत नाही, तर त्याला थोडंसं का होईना धुवून त्यानंतर वापरते, कारण की रात्रभर काहीतरी किडामुंगी वगैरे फिरलेली असते भांड्यावरती, त्यामुळं ना भांडं असंच वापरू वाटत नाही मला. तर आता इथे एकदम साध्या पद्धतीने हे बघा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूण मी ना ते चहामध्ये अद्रक खिसायची जी चाळणी आहे ना बारीकवाली, त्याच्याने मी अद्रक आणि लसूण खिसून घेतलेला आहे. बाकी तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट जरी वापरली ना त्या ठिकाणी तरी ओके आहे. तर आता इथे बघा मटकीची उसळ, तर हे थोडीशीच राहिली होती, तर ते मी लोखंडाच्या तव्यावरती इथे भाजायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर तिकडे फोडणी चालू आहे. तर फोडणी देण्यासाठी मी ऑइल टाकलं. ऑइल गरम झाल्याच्या नंतर राई आणि जिरे टाकले आणि त्यानंतर टाकला बारीक चिरलेला कांदा. तर कांदा हलका फुलका असा, म्हणजे जास्ती त्याला चेंज करत बसायचं नाही, रंग चेंज करत बसायचं नाही, हलका फुलका जरी रंग चेंज झाला तरी ठीक आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो बारीक चिरलेला तो ॲड केला आणि आता याला पण फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि त्यानंतर ना मला असला हे लसूण आणि अद्रक ते बारीक एकदम खिसून घेतलेली ती त्यामध्ये टाकली मी. आणि ना अद्रक आणि लसूण टाकले ना तर त्याला जास्ती फ्राय करत बसायचं नाही, हलका फुलकं असं फ्राय करायचं, की जेणेकरून ना त्याचं जे फ्लेवर असतो ना लसणाचा अद्रकचा तो छान लागतो एकदम. तर आता इथे उसळ पण भाजलेली आहे व्यवस्थित आणि इथे कांदा टोमॅटो हे सगळं व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना फक्त थोडेसे पावडरचे मसाले ॲड करणार आहे मी. तर घरगुती काळा मसाला 2 ते 3 चमचे टाकते, कारण की आम्हाला भाजी थोडीशी तिखट लागते आणि चटणी थोडीशी सपक आहे, त्यामुळं ना मग 2 ते 3 चमचे काळं तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनापूड, अर्धा चमचा जिरापूड हे टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये हे भाजलेली जी उसळ आहे ती याच्यामध्ये ॲड केली आणि आता ह्याला व्यवस्थित असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं, थोड्या वेळ असंच परतायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि तांब्यामध्ये थोडंसं कमी पाणी होतं, त्यामुळं मी नंतर ग्लासाने पाणी अजून थोडंसं ॲड केलं याच्यामध्ये.
आणि हे ताट वगैरे आहे ना टोमॅटो वगैरे चिरलेलं, तर त्याच्यामध्ये पाणी टाकून मी ते पाणी टाकून दिलं. आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. साधारणतः इथे 1.5 चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकलं. आणि शेंगदाण्याचं कूट ना एकदम बारीक वाटलेलं असतं माझ्या इथे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि झालं आता आपली भाजी शिजायला तयार. मग आता भाजी शिजत होती तोपर्यंत मग इथे मी किचन काउंटर स्वच्छ पुसून घेतलं. कारण की काही असं भाजी वगैरे बनवायची असली ना, काही ना काहीतरी थोडंफार काही महिन्यात काही ना तरी सांडलेलं असतं. आणि जर काही किचन काउंटरवरती सांडलं की मग पुन्हा ते स्वच्छ केल्याशिवाय दुसरा स्वयंपाक करायला आवडत नाही. तर त्यानंतर वैभवदादा उठला होता आणि त्याचं ब्रश वगैरे झालेलं होतं, तर मी पटकन त्याच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवते. आणि आज उशिरा शाळा होती तरीसुद्धा त्याला म्हणजे जाग आली लवकर, कारण की त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि त्याचं काहीतरी पार्टिसिपेट होतं. त्यामुळे त्याला तो बोलला की मला म्हणजे असं तर शाळा 9:30ला आहे, पण आम्ही 8:30ला जाणार आहे, थोडंसं लवकर जाणार आहे. त्यामुळं मग भाजी तर आता ऑलरेडी तयार झाली होती, फक्त आता चपात्या वगैरे तयार करायच्या होत्या. बाकी डब्बा तर त्याचा तयार झालेला आहे. तर आता त्याला अगोदर दूध देते आणि त्यानंतर मग ते उकडलेले अंडे वगैरे तर ते नंतर थोड्या वेळाच्या नंतर देईन. कारण की दूध पिल्या लगेच उकडलेले अंडे दिलं ना तर मध्ये उचमळल्यासारखं होईल त्याला. आणि इथे ना त्याला दूध द्यायचं असेल ना तर त्याला साई वगैरे असली ना तरी तो दूध पितो. म्हणजे वैभवदादाचं ना कधीच असं खाण्यासाठी वगैरे कधीच काही नखरे नसतात. तर म्हणजे खातो व्यवस्थित कुठलीही भाजी वगैरे असली तरी पण. तर त्याला दूध दिलं. दूध वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर मी त्याला आंघोळीला पाणी उतरावून दिलं आणि तो गेला आंघोळीला. तोपर्यंत इथे अंडे उकडायला ठेवले होते मी. तर त्याची आंघोळ वगैरे झाली ना त्यानंतर मग ना भाजी चपाती आणि अंडं हे असा नाश्ता त्याला देईन. म्हणजे ना डायरेक्टली नुसतं अंडं दिलं तर मग थोडंसं उचमळल्यासारखं वगैरे होऊ शकतं त्याला. त्यामुळं आणि वेळ पण नव्हता ना जास्ती वेळ थांबायला वगैरे, त्यामुळं मग आता पटापट मी चपात्या वगैरे बनवून घेते. आणि वैभवदादाने अचानक सांगितलं की आम्हाला थोडंसं लवकर जायचं आहे, त्यामुळं ना मग घाई झाली. आणि जेव्हा पण काही घाई असते ना तेव्हा मी ते त्रिकोणी चपात्या वगैरे बनवत बसत नाही. म्हणजे त्रिकोणी घडीची चपाती वगैरे बनवत बसत नाही, डायरेक्टली असं गोल चपाती हे करून बनवत असते. म्हणजे घाईने पटापट होतं ते. तर आता इथे उसळ पण व्यवस्थित शिजली होती आणि त्यानंतर अंडे पण व्यवस्थित उकडले होते. तर मी दोन्ही पण गॅस स्टोव बंद केले आणि त्यानंतर आता फक्त चपात्या बनवायचं काम बाकी होतं आणि ते चालू आहे पटापट. वैभवदादाची आंघोळ होईपर्यंत इथे चपात्या बनवून तयार होतील. आणि आता इथे ना अनुताईचा पण ब्रश झाला होता आणि साहेबांनी घरामध्ये एक रूल तयार केला आहे नवीन, की सकाळी 7:30च्या सुमारास म्हणजे वैभवदादा आणि अनुताई दोघांनी पण दूध पिलेलं पाहिजे. तर आता 7:45 झाल्या होत्या आणि अनुताई आत्ता आली दूध घेण्यासाठी. तर दूध ना थोडंसं कोमट झालं होतं, तर थोडंसं गरम करायला ठेवलं तिने. कारण की गरम दूध पिलं ना तर एवढं काही वाटत नाही, पण थोडंसं थंड दूध असलं ना तर मग ते उचमळल्यासारखं होतं. तर इथे बघा दूध घेण्याची पद्धत. तर चहा गाळायची चाळणी, त्या गाळणीने तिने दूध चाळून घेतले. कारण तिला साय वगैरे असली ना तर तिला अजिबात आवडत नाही. थोडी पण साय लागली ना तर तिला उलटी येते असं होतं. आणि मेन तर तिला दूध अजिबात आवडत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे की साहेबांना आणि अनुताईला दूध आणि दुधाच्या वस्तू अजिबात आवडत नाहीत. म्हणजे पनीर वगैरे किंवा चीज किंवा बटर हे सगळं ना त्यांना अजिबात आवडत नाही सगळं. तर कसं बसं आता सक्त त्यांना वॉर्निंग दिलेली आहे, त्यामुळं चालू आहे दूध वगैरे पिणं. आणि ते अंडे पण उकडून ठेवलेले आहेत दोघांसाठी, तर ते थोड्या वेळाच्या नंतर देईन. तर तोपर्यंत तिथे चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि आता किचन काउंटर स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग त्याला नाश्ता वगैरे देते. वैभवदादाची आंघोळ पण झाले वाटतं. तर आता इथे नाश्त्याचं प्लेट तयार करते वैभवदादासाठी. आणि मला आणि वैभवदादाला ना सकाळी असं गरमागरम भाजी चपाती असेल ना नाश्त्याला तर आम्ही आवडीने खातो. बाकी ते चहा बिस्किट वगैरे ना जर नसेल ना भाजी चपाती वगैरे तर चहा बिस्किट वगैरे खातो. किंवा जर म्हणजे चपाती वगैरे थंड असेल तर मग कधीतरी बिस्किट खाल्लं तर खातो. नाहीतर ना
असं गरम गरम भाजी चपाती असली ना तर मग आम्ही याचाच नाश्ता करतो आवडीने. तर आता इथे 2 अंडे उकडले होते, तर अन्नूताईसाठी ठेवलेला अंडा आहे ना ते तसंच ठेवलं टोपामध्ये. जेव्हा तिचा ते दूध वगैरे पिऊन 1 तासभर झाला ना त्यानंतर मग तिला ते अंडा वगैरे खाता येईल. आणि ते वैभवदादाची नाश्त्याची प्लेट तयार झालेली आहे. तर ही बघा, म्हणजे सकाळी सकाळी मुलांना चहा बिस्किट खारी हे असलं देण्यापेक्षा ना भलं चहा पिऊ द्या पण भाजी चपाती वगैरे असली ना सोबत तर जरा चांगलं म्हणजे पोटभर नाश्ता होतो. तर आता वैभवदादा आणि आम्ही दोघांनी मायलेकरांनी मिळून इथे नाश्ता केला सकाळी सकाळी. आणि याच्यासोबत ना चहा असता तर बरं झालं असतं, पण मी मुद्दामच चहा केला नाही, थोडंसं म्हणजे चहा कमीच करावा म्हणून हे केलं. तर आता इथे वैभवदाचा नाश्ता वगैरे झाला, त्याचं सगळं डब्बा वगैरे बांधून दिला आणि तो गेला शाळेमध्ये. त्याच्यानंतर झाली आहे इथे माझं साफसफाईची कामं चालू. तर आता इथे बाल्कनी वॉटर वॉश करायची होती, त्यामुळे मी साडी ना थोडीशी खोचली आहे. तर म्हणजे रोज ना तसं थोडंसं लवकरच मी बाल्कनी वगैरे वॉश करत असते, त्यामुळं ते गाऊनवरती केलं ना तर मग ते काय वाटत नाही, गाऊन भिजली तर भिजली काय वाटत नाही. पण आता आंघोळ झालेली आहे आणि साडी घातलेली आहे, तर साडी भिजली तर मग मात्र म्हणजे कसं तरी वाटतं, ते किचकिचं असल्यासारखं वाटतं. त्यामुळं ना साडी भिजू नये म्हणून मी साडी खोचून घेतली एका साईडने. आणि त्या अगोदर आता बाल्कनी वॉटर वॉश करायचे, पण त्याच्या अगोदर म्हणलं की डस्टिंग करून घ्यावी पूर्ण व्यवस्थित अशी. आणि इथे ना पुस्तकं वगैरे सगळं ठेवलं होतं मुलांनी, चार्जर वगैरे पुस्तकं बॅटरी हे सगळं ठेवलं होतं. तर मी आपापल्या ठिकाणी जसं त्याचं ठिकाण होतं, पुस्तकांच्या ठिकाणी पुस्तकं, चार्जरच्या ठिकाणी चार्जर, हे सगळं व्यवस्थित असं ठेवून दिलं. आणि त्यानंतर पूर्ण हा टेबल स्वच्छ पुसून घेतला. आणि त्याचबरोबर स्विचबोर्डसुद्धा पुसून घेतले दोन्ही पण, म्हणजे हॉलमधले दोन्ही स्विचबोर्ड पुसून घेतले. आणि आता इथे वॉटर वॉश करायला चालू करणार आहे बाल्कनी. तर सकाळी सकाळीच माझी बाल्कनी जी आहे ते वॉटर वॉश होत असते रोज, पण आज थोडासा उशीर झाला, म्हणजे कामामध्ये थोडंसं चेंज झालं आज. अगोदर म्हणजे जसं होईल तसं मी कामं करत गेले आज. म्हणजे काही हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे असं नाही, जसं वेळ भेटेल जसं काही कुठलं काम दिसेल तसं मी करत गेले आज. तर ना हे ग्रिल जे आहे, ग्रिलवरती तुम्ही बघताय की म्हणजे ना कितीही त्याला स्वच्छ केलं तरी आता बघा संध्याकाळपर्यंत इथे पुन्हा डस्ट जमा होते, इथे एवढी धूळ असते इथे. आणि म्हणजे कितीही स्वच्छता केली तरी पण काही फायदा नाही, पूर्ण माती उडून येते इथे आणि बसते. तर आता स्वच्छ ग्रिल वगैरे पण मी धुवून घेतले तसं तर. आणि आता बाल्कनी जी आहे ती वॉटर वॉश करून घेते. आणि अशाच प्रकारे तिन्ही बाल्कन्या मी वॉटर वॉश करून घेतल्या. आणि 2-3 बाल्कन्या सगळ्या वॉटर वॉश करताना दाखवणं हे जर केलं ना तर मग व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. त्यामुळं ना मग मी सगळ्या बाल्कन्या वॉटर वॉश करताना दाखवलेलं नाही. आणि ना हा वायपर पण थोडासा जुना झालेला आहे, त्यामुळं ना एकदम म्हणजे पहिल्यासारखं पाणी निघत नाही, त्याच्या एकदम क्लिअर पाणी निघत नाही, थोडंसं पाणी राहूनच जातं. त्यामुळं सारखं सारखं तिथं वायपर मारावं लागतं. तर आता इथे बाल्कनी व्यवस्थित अशी वॉटर वॉश करून झालेली आहे. आणि त्यानंतर मी आली आहे पुन्हा किचनमध्ये. तर इथे नाश्त्याची वगैरे भांडे जी होती, दूध पिलेलं झालं तर जे काही नाश्ता वगैरे केलेलं हे भांडी होती ना, तर ते मी घासून घेतली. आणि व्यवस्थित आता किचन जे आहे ते एकदाशी क्लीन करून ठेवलं ना, मग जे माझं काम असतं ते व्हिडिओची एडिटिंग वगैरे करणं आहे, ते म्हणजे पूर्ण कामं जी आहेत ती क्लिअर झाली ना त्यानंतर मग एडिटिंगला सुरुवात करावी लागते. कारण की एकदा एडिटिंग करायला बसलं ना, नाही म्हणतात 2 ते 3 तास लागतातच व्हिडिओ पूर्ण एडिटिंग करायला वगैरे. त्यामुळं ना सगळं किचनमधले कामं म्हणा किंवा घरातली जी काही कामं आहेत ती सगळी आवरल्याच्या नंतरच एडिटिंग करायला बसत असते. कारण की मध्येच असं जर काही काम आलं ना तर मग ते पूर्ण असं घोळ झाल्यासारखं वाटतं एकदम आणि मिस्टेक होते एकदम. त्यामुळं ना पूर्ण कामं क्लिअर केल्याशिवाय मी एडिटिंग करायला सुरुवात करत नाही. तर आता इथे भांडे वगैरे सगळे घासून मांडणीला लावून झाले.
आणि त्यानंतर ना किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं. वॉश बेसिन ते घासणं चालू आहे, कारण की वॉश बेसिन हे पण आपलं एक भांडंच असतं समजायचं. जर आपण एखादं भांडं वापरलं तर ते घासल्याशिवाय आपण ठेवत नसतो. तर तसंच असतं हे वॉश बेसिन जे आहे ते पण आपलं एक भांडंच आहे. त्यामुळं कधी पण त्याचा यूज केला की त्याला घासल्याशिवाय ठेवायचं नसतं. तरी जाळी वगैरे ना त्याच्यामध्ये ना जाळी लावलेली आहे. तर एका ताईने ना मला कॉमेंट केली होती की ताई चहाचं जी चहापत्ती आहे ती वॉश बेसिनमध्ये टाकत जाऊ नकोस, कारण की चॉकअप वगैरे होईल. पण ताई अशी जाळणी म्हणजे एकदम ना बारीक जाळी आहे वॉश बेसिनमध्ये. त्यामुळं ना ती चहाची म्हणजे चहापत्ती वगैरे पण जरी टाकली ना वॉश बेसिनमध्ये तरी पण ती जाळीमध्ये पूर्ण अडकून राहते आणि पाईपामध्ये वगैरे जात नाही. मग जाळीच्या इथं म्हणजे अडकून राहिली ना, मग ते जाळी साफ केली किंवा आपलं होऊन जातं. त्यामुळं मग मी कधी कधी असं चहा वगैरे असंच डायरेक्टली हे करत असते, म्हणजे चहापत्ती वगैरे टाकत असते वॉश बेसिनमध्ये. तर आता इथे पूर्ण काम किचनचं झालेलं आहे आणि एकदाशी चकाचक असं पूर्ण किचन पुसून घेतलं ना मग व्यवस्थित असं वाटतं. भिंती वगैरे म्हणजे भाजीला फोडणी देताना वगैरे भिंतीवर थोडं का होईना तेलाचे डाग उमटलेले असतात, तर ते सगळं व्यवस्थित असं सुक्या कपड्याने पूर्ण पुसून घेतलं मी. आणि आता इथे झालेलं आहे किचनचं पूर्ण काम. तर आता काम दुसरं बाकी आहे, लादी पुसायचं. तर वेट मोप जो आहे वेट मोपची स्टिक खराब झाली आहे, पण तेव्हापासून मी असं हातानेच लादी वगैरे पुसत असते. आणि सोबत म्हणजे थोडासा व्यायाम तर होतोच. जेव्हा मी तिकडे होते ना मुंबईला, तेव्हा मी काय वेट मोप वगैरे वापरत नव्हते, कारण की तिकडचं रूम छोटा होता, एवढा मोठा नव्हता. त्यामुळे तिकडे काही वेट मोपची गरज नव्हती. पण इकडे ना हा रूम म्हणजे खूप मोठा आहे, 1 BHK आहे. त्यामुळं वेट मोप घेतला होता, पण त्याला काय झालं काय माहिती. ते म्हणजे 2 वेळा झालं आहे. तर तसं एक अगोदरची जी स्टिक होती ती खराब झाली, त्यामुळं ती साईडला काढून ठेवली आणि दुसरी घेतली. पण ते पण तशीच, म्हणजे हे किती वेळा स्टिक घ्यायची. त्यामुळं ना मग मी आता रागाने आता म्हणजे विचारच केला आहे की आता स्टिक वगैरे काही घेणार नाही मी, असं डायरेक्टली हातानेच पुसलेलं बरं. त्याच्यामुळं म्हणजे घर स्वच्छ पण होतं आणि सोबतच अशा प्रकारे आपण घरगुती ही कामं म्हणजे जसं पद्धत असते तशी जर आपण घरगुती कामं केली ना, तर मग आपलं जे वजन वाढणार आहे ते वजन पण वाढत नाही, म्हणजे आटोक्यात राहतं. सगळे जर कामं आपण म्हणजे कपडे पण मशीन न लावता धुतले, लादी असं बसून जर पुसली तर ना ते एक प्रकारे व्यायाम झाल्यासारखा होतो. तर फ्रेंड्स, आता बघत बघत हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, 22 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.